धार्मिक सण उत्सवाच्या दरम्यान नेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शांतता समितीची बैठक बोलाविली जाते। यावेळी शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, शहरातील मान्यवर, मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, पत्रकार या सगळ्यांना बोलावून नेर नगर परिषदेच्या हॉलमध्ये किंवा नेर पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये मीटिंगचे आयोजन करण्यात येते। संस्कृतीप्रमाणे सगळेच सण उत्सव शांततेत व आनंदमय वातावरणात पार पडावे यासाठी सगळ्याकडून विचार विनिमय करून उत्सव शांततेत व आनंदमय वातावरण कसे पार पडतील यासाठी काही नियम ठरविले जाते, जसे की डीजे सांगू नये, सांगितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे नोंद होईल अशा सूचना नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे सगळ्या मंडळाच्या अध्यक्षांना व पदाधिकाऱ्यांना देतात। काही महिन्यापूर्वी झालेल्या उत्सवात 11 डीजेवर कारवाई करण्यात आली, तेव्हा गावातील आबालवृद्ध नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता। आधी झालेल्या कारवाईमुळे ठाणेदाराचे कौतुक केले होते, पण अलीकडच्या उत्सवात कर्णकर्कश आवाजात डीजेची धूम पाहायला मिळाली, त्यामुळे विशिष्ट सण उत्सवाला मोकळी देण्यात आली की काय हे कोडे न समजण्यासारखे आहे। काही महिन्यापूर्वी ज्या मंडळांनी डीजे सांगितले त्यांच्यावर व डीजे धारकावर कायदेशीर कारवाई केली। हाच नियम सगळ्यासाठी असायला पाहिजे की नाही, पण तसे झालेले दिसत नाही। पण त्यानंतर झालेल्या उत्सवामध्ये डीजे बेधडक वाजू लागल्यामुळे डीजेला मोकळीक देण्यात आली की काय असा समज जनतेत झाला आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली नाही का असे अनेक सवाल जनतेकडून विचारला जात आहे। यावरून असे कळते की धीट खाये मीठ व गरीब खाये गचाटया हा प्रकार घडत आहे। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।